सरकार डेडलाईन ओलांडणार नाही, मात्र दगाफटका झाला तर आम्ही सज्ज, मनोज जरांगेंचा इशारा. मनोज जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम 24 डिसेंबरला संपणार. आरक्षणासंदर्भातील भूमिका आणि पुढच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्यासाठी जरांगेंची आज महत्त्वाची बैठक. 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमचा फेरविचार करा, गिरीश महाजन आणि भुमरेंच्या शिष्टमंडळाची जरांगेंना विनंती. आजच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष. 24 डिसेंबरला सरकार मनोज जरांगेंना काय सांगणार हे सरकारनं सभागृहात सांगावं, सतेज पाटील यांची मागणी. जरांगेंच्या नादी कोण लागणार? छगन भुजबळांचा जरांगेंवर निशाणा, तर ओबीसींवर कोणालाही आक्रमण करू देणार नाही, त्यासाठी आमचा लढा, भुजबळांचं वक्तव्य. मनोज जरांगेंना अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचं विनंतीपत्र. ख्रिश्चन बांधवांच्या धार्मिक भावना आणि नाताळ सण लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा. जरांगेंच्या 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवर अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाची मागणी. देशातील बेरोजगारी ही संसदेच्या घुसखोरीचं मुख्य कारण. 2 कोटी लोकांना सरकार रोजगार देणार होतं, त्याचं काय झालं? खासदार संजय राऊत यांचा सवाल. मुंबई ही मराठी माणसांची, एका भांडवलदारांच्या घशात जाऊ देणार नाही, खासदार संजय राऊत यांचा इशारा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज मुंबईतील 4 परिमंडळांमध्ये स्वच्छता मोहीम. मुख्यमंत्र्यांसह पालिका आयुक्त आणि स्थानिक आमदार, खासदार उपस्थित राहणार. अजित पवार आज गडचिरोली दौऱ्यावर. सुरजागड इथल्या लोहखनिज खाणीला भेट देणार. पोलीस अधिकाऱ्यांसोबत अजित पवार सुरजागडच्या दिशेनं जाणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर. राणा दाम्पत्याकडून आयोजित शिवमहापुराण कथेला उपस्थित राहणार. बिराड मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. नागपूरमधील देवगिरी निवासस्थानी ही बैठक झाली. मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची मोर्चेकऱ्यांची माहिती. 19 डिसेंबरला इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये बैठक. उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे आणि संजय राऊत उपस्थित राहणार. नागपुरातून ठाकरे दिल्लीसाठी रवाना होणार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सांगलीच्या दौऱ्यावर. लोकमान्य टिळक स्मारक मंदिराला भेट देणार. ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांची सलग 3ऱ्या दिवशी चौकशी होणार. चौकशीसाठी बडगुजर यांना दुपारी हजर राहण्याची नोटीस. पोलिसांचा नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाकडे पत्रव्यवहार. बडगुजर आणि सलीम कुत्ता यांची ओळख कशी झाली याचा तपास सुरू. बीडच्या माजलगावमध्ये जाळपोळ आणि दगडफेक करणाऱ्या 17 संशयित आरोपींना जामीन मंजूर. माजलगाव अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय. 30 ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून जाळपोळ आणि दगडफेक. जुन्या भांडणाच्या रागातून मुरबाडमध्ये माजी सभापतीनं तरुणाचे हात छाटले. गावातील तरुणावर भर रस्त्यात आपल्या साथीदारांच्या मदतीनं तलवारीनं वार. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. माजी सभापती श्रीकांत धुमाळ फरार. माथाडी कामगारांच्या घरांची अवस्था दयनीय, त्यांना मदत करावी लागेल, शरद पवारांचं वक्तव्य. स्थानिक लोकांना उद्ध्वस्त करणारा विकास आम्हाला नको. अधिवेशन संपताच राज्य सरकार आणि स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन मार्ग काढू. नैना प्रकल्प प्रश्नी शरद पवारांची प्रतिक्रिया. सुधाकर बडगुजर यांच्या एसआयटी चौकशीसोबतच गिरीश महाजनांची देखील चौकशी झाली पाहिजे, एकनाथ खडसेंची मागणी. पण मंत्रिमंडळात असताना गिरीश महाजनांची चौकशी होऊ शकत नाही, त्यामुळे महाजनांनी राजीनामा द्यावा. खडसेंचा महाजनांवर हल्लाबोल. काळा बाजार करणाऱ्यांविरोधात उद्धव ठाकरेंनी मोर्चा काढला. भास्कर जाधवांची प्रतिक्रिया. तर एकनाथ शिंदेंना उत्तर द्यायला महत्त्वाचं वाटत नाही, भास्कर जाधवांचा टोला. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या टेंडरच्या अटी महाविकास आघाडी सरकारच्या काळात ठरल्या. अदानींचं स्पष्टीकरण. तर विशेष लाभ मिळाल्याचे आरोप चुकीचे, अदानींचा परिपत्रकात दावा. नांदेडच्या नायगावचे भाजप आमदार राजेश पवार हे भाजप कार्यकर्त्याऐवजी काँग्रेसच्या लोकांना पोसत असल्याचा आरोप. भाजपच्या बैठकीत आमदारावर टीकास्त्र. सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल. आज मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवरील ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक. तर पश्चिम रेल्वेवरील माहीम ते सांताक्रूज मार्गावरती मेगा ब्लॉक. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक नसेल.
हार्बर मार्गासह ट्रान्स हार्बर आणि नेरूळ खारकोप दरम्यानची रुळांची वेगक्षमता वाढवली जाणार. रुळांची वेगक्षमता 105 किलोमीटर प्रति तास करण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय. यामुळे हार्बर मार्गावरील प्रवासात 15 मिनिटांची बचत शक्य होणार. अंधेरीतील गोखले पुलाच्या कामासाठी आज आणि उद्या ब्लॉक. पश्चिम रेल्वे मार्गावरील रात्री उशिरा सोमवारी पहाटे सुटणाऱ्या 8 लोकल फेऱ्या रद्द. जेजुरीच्या खंडोबा गडावरती चंपाषष्ठी उत्सव. चंपाषष्ठी निमित्त खंडोबाला फळांची आणि फराळाची आरास. चंपाषष्ठी उत्सवानिमित्त जेजुरी गडावर भाविकांची गर्दी. दिवसभरात साधारण 2 लाख भाविक दर्शन घेतील असा मंदिर प्रशासनाचा अंदाज. भंडाऱ्यामध्ये धान विक्री केंद्रावरील सर्व्हर डाऊन झाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेत. शेतकऱ्यांच्या धान विक्री केंद्रावरती सातत्यानं चकरा मारण्याचा प्रकार उघडकीस येत आहेत. परभणीच्या पाथरी इथल्या वडीपाटी इथे उसाचा ट्रॅक्टर आणि क्रुझर गाडीचा अपघात. अपघातामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू, 6 जण गंभीर जखमी. यशवाडी येथील मारुतीचे दर्शन घेऊन परतत असताना अपघात. प्रस्तावित वाढवण बंदराची जनसुनावणी पुढे ढकलली. 22 डिसेंबरला होणारी जनसुनावणी 19 जानेवारीला होणार. मुंबईमध्ये रेसकोर्सवरती आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन. प्रकृती अस्वास्थ्यामुळे दलाई लामा परिषदेला अनुपस्थित. मालवणमधील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आज त्रैवार्षिक धार्मिक कार्यक्रमामुळे सिंधुदुर्ग किल्ला पर्यटकांसाठी बंद. शिवराजेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी सकपाळ यांची माहिती. सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची काही दिवसातच यात्रा. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून मंदिरासमोरच्या रस्त्याची दुरावस्था. रस्त्याच्या दुरुस्तीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 ते 7 जानेवारी दरम्यान अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन. जगभरातील 55 चित्रपटांचं प्रदर्शन होणार. अकोल्याच्या सांगळूत गावाजवळ पुलाच्या बांधकामादरम्यान दुचाकी कोसळली. एक तरुणी गंभीर जखमी. मूर्तिजापूरवरून अकोल्याकडे येत असताना हा अपघात घडला. गेल्या 6 महिन्यांपासून पंढरपूरच्या वेशीवर वानरांचा धुमाकूळ. वानर नागरिकांवर हल्ला करत असल्यानं परिसरातील नागरिक त्रस्त. वनविभागाचं मात्र दुर्लक्ष. छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं अभियांत्रिकी पेपरफुटी प्रकरण. परळीच्या हालगे महाविद्यालयाचं परीक्षा केंद्र रद्द. वैद्यनाथ महाविद्यालयामध्ये परीक्षा केंद्र हलवलं तर बीई सिव्हिलच्या अंतिम वर्षाचा पेपरही रद्द. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. अट्टल घरफोडी करणाऱ्या गुंडाला सांगलीतून अटक. आरोपीकडून 7 लाखांचं सोनंही जप्त. गांजा तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळी प्रमुखास तेलंगणातून अटक. मुंबई पोलिसांची कारवाई. रत्नागिरीच्या कोकरे गावात 10वीत शिकणाऱ्या मुलीवरती अत्याचार. दोघांना अटक. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. मुंब्र्यातील कैलासनगर परिसरात जिओ आणि एअरटेल कंपनीच्या मोबाईल नेटवर्क टॉवरला आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. संतनगरी शेगावसाठी वंदे भारत ट्रेन धावणार. मुंबई आणि पुण्यातील गजानन भक्तांसाठी ही सुविधा उपलब्ध असेल. कोकणात थंडीची चाहूल. डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या गावांमध्ये धुक्याची चादर. रत्नागिरीतल्या करबुडे फाट्याहून उक्षी गावाकडे जाणारे रस्ते धुक्यात हरवले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.